राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट लोकशाही 18 न्यूजवर। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। दिंडोरी तालुक्यातील वणी व दिंडोरी परिसरातून आज सकल मराठा आंदोलनासाठी वणी परिसरातून 3 पिकअप पाणी व शिदोरी घेऊन मुंबईच्या दिशेने दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत अप्पा कड व सकल मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब घडबले व मराठा महासंघाचे कार्यकर्ते हे मुंबईच्या दिशेने निघाले। रात्री परिसरातील समाज बांधवांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केल्यानंतर आज सकाळी 8 वाजल्यापासून वणी येथील खंडेराव महाराजांच्या मंदिरामध्ये शिधा गोळा व्हायला सुरुवात झाली। नंतर संपूर्ण परिसरातील सर्व समाजातील बांधव हे शिधा घेऊन खंडेराव महाराज मंदिरात आल्यानंतर एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं अशा घोषणा देत त्यांनी मुंबईकडे प्रस्थान केले। उपसंपादक शामराव सोनवणे, वणी, दिंडोरी। आज या ठिकाणी जे मनोज जरांगे पाटलांचं मुंबई येथे आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनाला जी रसद कमी पडते म्हणजे त्या नाकारत्या सरकारने तिथं म्हणजे असं मी तर म्हणेल तो औरंगजेब चांगला होता, त्यापेक्षाही एक क्रूर सरकार त्यांनी आज मराठ्यांची रसद बंद केली आहे। मुंबईची महानगरपालिका ही जगात 1 नंबरची महापालिका समजली जाते, श्रीमंतांच्या यादीमध्ये नोंद केली जाते, पण ती आज भिकारी म्हणून तिथं थांबलेली आहे। त्यांनी सगळी पाणी व्यवस्था असेल, त्यांची लाईट व्यवस्था असेल, राहण्याची व्यवस्था त्यांना नाकारली आहे। त्यामुळं या गावगाड्यातील राज्यातील सर्वच राज्यातून गावगाड्यामधल्या गावातून ही रसद आज स्वतःच्या घरातल्या चुली पेटून आणि त्यांनी त्या भाकरींची शिदोरी ती मुंबईला जी काय रवाना करत आहे ते आपण दिंडोरी तालुक्यातून वणी गावातील आजूबाजूचे सर्वच गावं त्यामध्ये सामील झाले। आणि ही रसद जोपर्यंत जरांगे पाटलांची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत ही रसद अशीच चालू राहील। आणि सरकारलाही कळून देऊ की मराठा हा काय असतो, जर रस्त्यावर उतरल्यावर तो काय करतो। आजपर्यंत इथून मागे पानिपतची लढाई असो, कुठल्याही मोठ्या लढाई असो, त्या मराठा समाजाने पूर्ण केला आहे। आज मी समस्त मराठा समाजाच्या वतीने शासनाला एवढंच इशारा देतो की आम्ही आजही त्यांच्याबरोबर आहे आणि इथून पुढे महिनाभर जरी आंदोलन चालू राहिलं तर रसद कमी पडली जाणार नाही। ही दिंडोरी तालुक्याच्या वतीने मी सगळ्यांना आश्वासित करतो आणि थांबतो। मुंबईत सुरू असलेला जो काही मराठा आरक्षणाचा मोर्चा आहे त्या ठिकाणी मोर्चासाठी जे काही अडचणी निर्माण करण्यात आल्या शासनाच्या वतीने, थोडक्यात आपण पाहिलं असेल की त्या ठिकाणी पहिल्या दिवशी जेव्हा आंदोलनस्थळी लोक पोहोचले तेव्हा त्या ठिकाणी पाण्याची अव्यवस्था करण्यात आली, लाईट रात्रीच्या वेळेस लाईट बंद करण्यात आली, त्याचबरोबर शौचालय बंद करण्यात आले। एकूणच जर पाहता तर मोर्चा कसा डिस्टर्ब होईल किंवा लोकांना लोक त्रस्त कसे होतील यासाठीचा हा केलेला एक प्रकारचं षडयंत्र आहे। ते षडयंत्र हरवून पाडण्यासाठी या ठिकाणी संबंध महाराष्ट्रातून लोक जात आहेत। आता त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसेल, अन्नधान्याची व्यवस्था नसेल तर या ठिकाणी आपण पाहत आहोत की वणी गावातूनही मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वणी परिसर आणि तालुक्यातून शिधा पोहोचण्याचं काम या ठिकाणी करण्यात आहे। त्याची या ठिकाणी प्रथम पहिली गाडी या ठिकाणी निघत आहे। याच पद्धतीने लोकांचा ओघ सुरू आहे। त्याचप्रमाणे इथे फक्त हा जरी मराठा मनोज दादा जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनासाठी आमचा इथून वणी परिसरातून हस्तेगाव या गावातून सगळ्या जनतेचा पूर्ण पाठिंबा आहे। आम्ही त्यांना आज इथून शिदोरी पाठवत आहोत। आमचे जे सैनिक तिथं बसलेले आहे उपोषणासाठी त्यांच्यासाठी त्यांनी आज तिथं त्या गल्ली बोळातील हॉटेलं पाणी व्यवस्था सगळी बंद केलेली या सरकारचा आम्ही निषेध करतो। आणि वणी गावातर्फे आम्ही विलास आबा कड असतील, प्रशांत आप्पा कड असतील यांच्या